त्रिवेणी संगमावर शाही स्नानाला प्रशासनाची मनाई। सध्या भाविकांकडून केवळ गंगेत स्नान, प्रशासनाकडून कोणतीही आखाड्याला परवानगी नाही। नाशिकच्या रामकुंडावर देखील स्नानासाठी मोठी गर्दी। मौनी अमावस्येच्या निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांची मांदी आली। पुणे शहरात तोडफोडीचे सत्र सुरूच। चारचाकी वाहनांसह रिक्षा आणि 7 ते 8 वाहनांची तोडफोड। पर्वतीनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतली घटना। सिद्धिविनायक मंदिरातही आता ड्रेस कोड लागू। भारतीय पारंपरिक वेशभूषेमध्येच मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार। अंगभर कपडे घातले तरच तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन घेता येणार। पेण तालुक्यातील वडखळच्या अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार। लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये पाकिटात आढळला मेलेला उंदीर। अंगणवाडी ताईंच्या सतर्कतेने अनर्थ टळला। पुण्यात जीबीएस बाधित क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण। 85 पथकांची नियुक्ती तर जनजागृतीची देखील मोहीम। घरोघरी जाऊन पालिका करणार सर्वेक्षण। रायगड जिल्ह्यातील आंबा मुंबईच्या बाजारात। मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला। यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा। पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकन घोषित। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा काजू बागायतीत फळांवर थ्रिप्स या रोगाची लागण। तुडतुडे कीटकांपासून फळांचं नुकसान, त्यामुळे यंदा उत्पादन कमी होण्याची चिन्ह। अंबरनाथ शहरामध्ये साचले कचऱ्याचे ढीग। पालिकेचा कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह, तर ठेकेदाराकडे गाड्या कमी असल्यानं शहरात सध्या कचरा कोंडी। मध्य रेल्वेवर ब्लॉकची मालिका सुरूच। कर्नाक उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्तानं ब्लॉक 1 ते 3 फेब्रुवारीपर्यंत ब्लॉकचं नियोजन। लग्नासाठी नकार दिल्यानं तरुणीला जीवे मारण्याची धमकी। नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार। आचोळे पोलीस ठाण्यामध्ये तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल। अवैध बायोडिझेल पंपावर मोठी कारवाई। मुंबईच्या दक्षता पथकानं मलकापूर जवळ केली कारवाई, तर 2 टँकरसह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त। गोंदिया तालुक्यात घरात गॅस सिलेंडरचा स्फोट। स्फोटामुळे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक। स्फोटात कुटुंबाचे 2 लाख रुपयांचं नुकसान। सायन पनवेल मार्गावर भीषण अपघात। जुईनगर ब्रिजच्या जवळ कारनं 2 रिक्षांना उडवलं। अपघातामध्ये एका रिक्षावाल्याचा जागीच मृत्यू। भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकन नौदलाचा गोळीबार। गोळीबारात 5 जण जखमी। भारताकडनं तीव्र नाराजी व्यक्त। पुण्यामध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात। फुरसुंगीच्या पॉवर हाऊस जवळची घटना। अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू। जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास। बुमराहला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।